नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. आज मी एका खूप महत्त्वाच्या गोष्टीविषयी बोलणार आहे, जी 60 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेक जणांना वाटतं की अंघोळ म्हणजे केवळ एक दैनंदिन गोष्ट. पण वय वाढल्यानंतर अंघोळ करण्याची पद्धत शरीराच्या आरोग्यावर मोठा परिणाम करते, विशेषतः गरम पाण्याने अंघोळ. बरेच लोक म्हणतात की गरम पाण्याने अंघोळ केली की शरीर सैल पडतं, वेदना कमी होतात आणि शरीराला ऊब मिळते. हो, हे खरं आहे, पण योग्य पद्धतीने केली तरच. चुकीच्या पद्धतीने घेतलेली गरम पाण्याची अंघोळ शरीराला त्रास देऊ शकते आणि अनेकदा वृद्धांनी न कळत केलेल्या चुका मोठ्या समस्यांना कारणीभूत होतात. माझ्याकडे येणाऱ्या अनेक वृद्ध रुग्णांच्या तक्रारी मला पुन्हा पुन्हा एकच सांगतात. अंघोळीच्या वेळी चक्कर येणे, अंगात अशक्तपणा जाणवणे, स्नायू ताणल्यासारखे होणे, पाय घसरल्यासारखे वाटणे, श्वास नीट न घेता येणे किंवा अंघोळीनंतर अंगदुखी वाढणे. आणि तुम्हाला सांगते, हे सर्व अंघोळीतील चुकीच्या सवयींमुळेच घडते. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, गरम पाण्याने अंघोळ करताना 60 नंतर कोणती 5 कामे नक्की करावी आणि का करावी. पहिले म्हणजे पाण्याचे तापमान योग्य ठेवणे. वय वाढल्यावर त्वचा पातळ होते, संवेदन क्षमता कमी होते आणि गरम पाण्यामुळे त्वचेवर लवकर परिणाम होतो. बऱ्याच वेळा वृद्धांना पाणी किती गरम आहे हे कळतही नाही. त्यामुळे त्वचा जळजळते, लाल पडते आणि काही वेळा चटका बसतोही. म्हणून पाणी नेहमी कोमट असावे. उकळत्यासारखे गरम पाणी वापरू नये. कोमट पाणी शरीराला सुरक्षितपणे ऊब देते आणि कोणताही धक्का बसू देत नाही. दुसरे म्हणजे अंघोळीपूर्वी शरीराला हलकंसं तयार करणं. म्हणजेच अंघोळ सुरू करण्यापूर्वी हातावर, पायावर, खांद्यांवर हलके कोमट पाणी टाकणे. वय 60 नंतर शरीराचा प्रतिसाद मंदावतो. अचानक गरम पाणी टाकल्यास हृदयाला, रक्तवाहिन्यांना आणि मेंदूला तापमानाचा धक्का बसू शकतो. त्यामुळे अंघोळ सुरू करण्याची ही छोटी पायरी शरीराला सुरक्षित ठेवते. तिसरे म्हणजे अंघोळीची जागा सुरक्षित ठेवणे. मजला घसरत नाही ना? आधाराला काहीतरी आहे का? पायऱ्या तर नाही ना? किंवा पाणी साचत नाही ना? हे नीट तपासणे. माझ्या अनेक रुग्णांना बाथरूममध्ये घसरण्याने मोठ्या इजा झाल्या आहेत. वय 60 नंतर एकदा पडला की उठायला वेळ लागतो. वेळेत उपचार न मिळाल्यास गुडघे, कंबर, पाठ यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे अंघोळीची जागा कधीही दुर्लक्षित करू नये. चौथे म्हणजे अंघोळीचा कालावधी जास्त न ठेवणे. बरेच वृद्ध लोक गरम पाण्यात उभे राहून आराम घेत बसतात. पण दीर्घकाळ शरीरावर गरम पाणी गेल्यावर रक्तवाहिन्या खूप फैलतात, रक्तदाबामध्ये बदल होतो आणि अंघोळ होईपर्यंत शरीराची ऊर्जा कमी होते. अंघोळ झाल्यावर, बाहेर आल्यावर अंगात अशक्तपणा जाणवतो, डोके जड होतं आणि काही वेळा चक्करही येते. पाचवे म्हणजे अंघोळीनंतर शरीर नीट पुसणे आणि लगेच कपडे घालणे. अंघोळीनंतर त्वचा अजून मऊ असते, शरीराची ऊर्जा कमी झालेली असते आणि शरीराला पुन्हा स्थिर होण्यासाठी वेळ हवा असतो. जर अंघोळीनंतर शरीर ओलसर ठेवले, पाण्याचे थेंब तसेच राहिले किंवा बराच वेळ नग्न राहिलो, तर त्या क्षणी शरीरावर ताण येतो, अंग दुखायला लागते, नसा ताणतात आणि काही जणांना छातीत अस्वस्थता जाणवते. म्हणून अंघोळीनंतर लगेच शरीर पुसून कपडे घालणे अत्यंत गरजेचे आहे. ही 5 कामे छोटी वाटतील, पण त्यांचा प्रभाव मोठा आहे. वय 60 नंतर शरीर जास्त संवेदनशील होतं, छोटा बदलही मोठा ठरतो. म्हणून अंघोळ नेहमी सुरक्षित पद्धतीनेच केली पाहिजे. पुढच्या भागात मी ही 5 कामे का आवश्यक आहेत, त्यामागील शरीरातील बदल काय आहेत आणि त्या चुका केल्यास कोणते परिणाम होतात हे अधिक सविस्तर सांगणार आहे. 60 नंतर शरीरात अनेक बदल दिसायला लागतात आणि या बदलांमुळे अंघोळ करताना केलेली प्रत्येक छोटी कृती शरीरावर मोठा प्रभाव टाकते. म्हणूनच मी सांगितलेल्या 5 कामांमागे खूप खोल वैद्यकीय कारणं दडलेली आहेत. पहिले कारण म्हणजे वय वाढल्यानंतर शरीरातील पेशींची चपळाई कमी होते. त्वचा आधीसारखी मजबूत राहत नाही. त्वचेला उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे गरम पाणी त्वचेवर जास्त तापमानाने गेलं की त्वचा ती सहन करू शकत नाही. वृद्धांमध्ये त्वचा नेहमीच कोरडी, नाजूक आणि तुटण्यासारखी असते. जास्त गरम पाणी हा नाजूक थर पूर्णपणे कमजोर करतो. अगदी दिसायला साधं वाटलं तरी एका चुकीच्या तापमानामुळे त्वचेवर कायमस्वरूपी डाग, लालसर चटका आणि जळजळ निर्माण होते. त्यामुळे कोमट तापमान ठेवणं हा शरीराचा स्वतःचा बचाव आहे. दुसरे कारण शरीराच्या रक्तवाहिन्यांशी जोडलेलं आहे. वय वाढल्यावर रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होतो. तरुण वयात रक्तवाहिन्या तापमानानुसार पटकन फैलतात किंवा आकुंचन पावतात, पण 60 नंतर ही प्रक्रिया मंदावते. त्यामुळे अचानक गरम पाणी शरीरावर गेलं की रक्तवाहिन्यांना संभ्रम निर्माण होतो. काही रक्तवाहिन्या अचानक फैलतात, काही आकुंचन पावतात आणि या दोन्हींचा ताण हृदयावर पडतो. यामुळे चक्कर येणे, घाबरल्यासारखं होणे आणि पाय थरथरणे या तक्रारी निर्माण होतात.
म्हणूनच अंघोळ सुरू करण्यापूर्वी हातपायांवर थोडं थोडं पाणी टाकणं अत्यंत आवश्यक आहे. ही क्रिया शरीराला सांगते की आता उष्णतेचा बदल सुरू होणार आहे आणि शरीर हळूहळू तयार होतं. तिसरे कारण म्हणजे संतुलन. 60 नंतर हाडांच्या सांध्यांमध्ये नैसर्गिक द्रव कमी होतो. सकाळी उठल्यावर किंवा जास्त वेळ बसल्यावर कडकपणा जाणवतो. अशा परिस्थितीत बाथरूममधील छोटीशी चूकही मोठ्या अपघातात बदलू शकते. अनेक वृद्धांना पायाखालची पकड कमी झाल्याने पाय घसरतो. साबणाचा थर, हलक्या चपला, ओलसर मजला किंवा आधार नसणे यामुळे ते त्यांच्या संतुलनावर ताबा ठेवू शकत नाहीत. एकदा पडल्यावर होणारी इजा त्यांचं आयुष्य बदलून टाकते. म्हणूनच अंघोळीची जागा सुरक्षित ठेवणं हा आरोग्याचा महत्त्वाचा नियम आहे. चौथे कारण म्हणजे शरीराची ऊर्जा. वृद्धांमध्ये ऊर्जा निर्माण करणाऱ्या पेशींचं कार्य थोडं मंदावलेलं असतं. त्यामुळे ते जेवढं जास्त वेळ गरम पाण्यात उभे राहतात तेवढी शरीरातील ऊर्जा झपाट्याने कमी होत जाते. गरम पाणी रक्तवाहिन्या विस्तारतं, स्नायू शिथिल करते आणि शरीराला आराम देते. पण एक मर्यादा ओलांडली की हेच आराम शरीराला थकवायला लागतं. जास्त वेळ गरम पाण्यात राहिल्यावर वृद्धांचा श्वास फुलतो, अंग सुटल्यासारखं वाटतं आणि अंघोळ संपल्यावर कमकुवतपणा जाणवतो. म्हणून अंघोळ कमी वेळात पूर्ण करणे हा ऊर्जावाहक उपाय आहे. पाचवे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अंघोळीनंतरची शरीराची अवस्था. अंघोळ केल्यानंतर त्वचा पाण्यानं मऊ झालेली असते. स्नायू सैल आणि संवेदनशील असतात. यावेळी शरीरावर थेंब राहिले तर ते थेंब थोड्या वेळात बाष्पीभवन होतात. या प्रक्रियेत शरीरातून उष्णता बाहेर जाते. वृद्धांना अचानक थंडी जाणवते, अंगात कडकपणा येतो, पाठीला किंवा गुडघ्यांना त्रास होतो आणि काहींना हातपायात गोळे येतात. या सर्वांचं मूळ एकच, अंघोळीनंतर शरीर नीट न पुसणे. म्हणूनच शरीर पूर्ण कोरडे करूनच कपडे घालणे हा शरीराला स्थिर ठेवणारा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. या 5 कामांमागील प्रत्येक कारण वय 60 नंतर शरीर कसं कार्य करतं याशी जोडलेले आहे. जसं घर जुनं झालं की त्याला जास्त काळजी घेणं आवश्यक असतं, तसंच शरीरालाही जास्त सांभाळ हवा असतो. तापमानाचा बदल, मजल्याची सुरक्षा, शरीरातील ऊर्जा आणि त्वचेची स्वच्छता हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत आणि अंघोळ करताना त्यांचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. वृद्धांमध्ये ऊर्जा साठवण्याची क्षमता कमी असते. गरम पाणी शरीरावर दीर्घकाळ गेलं की रक्तवाहिन्या खूप पसरतात आणि शरीरातील रक्तप्रवाह बदलतो. यामुळे अंघोळीनंतर चालायला, बोलायला किंवा बसायला देखील थोडी शक्ती लागते. काही वृद्धांना अंघोळीनंतर थकवा, अशक्तपणा, हातपायांत कंप किंवा श्वास फुलल्यासारखे वाटते. हे सर्व शरीरातील ऊर्जेचा अचानक कमी झालेला साठा दर्शवते. आणि ह्या सर्वात जास्त दुर्लक्षित परिणाम म्हणजे अंघोळीनंतर शरीर नीट पुसले नाही तर होणारी अंगदुखी. शरीर ओले असताना त्यावरून पाणी बाष्पीभवन होते तेव्हा शरीरातील उष्णता कमी होते. वृद्धांचा स्नायूंना ही उष्णता परत मिळवण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे अंगदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी आणि स्नायू कडक होणे या समस्या निर्माण होतात. काही वेळा नसा ताणल्यासारखे वाटते. या सर्व गोष्टी दीर्घकाळ राहिल्यास चालणे, वाकणे आणि अंग हलवणे कठीण होते. याशिवाय आणखी एक गंभीर गोष्ट सांगते. गरम पाण्याने वारंवार अंघोळ केल्यास वृद्धांचे हृदय जास्त काम करू लागते. कारण तापमानामुळे रक्तप्रवाह बदलतो. हे हृदयावर ताण आणते. काही वेळा अंघोळीनंतर छातीत जडपणा किंवा अस्वस्थता जाणवते. कुटुंबियांना वाटतं की हा छोटा त्रास आहे, पण तो शरीराचा संकेत आहे की अंघोळ योग्य पद्धतीने केली नाही. त्यामुळे या 5 कामांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याला थेट धोका देणे. वय 60 नंतर सुरक्षित अंघोळ ही फक्त सवय नाही, तर जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. योग्य तापमान, सुरक्षित जागा, कमी वेळ, शरीराची योग्य तयारी आणि अंघोळीनंतरची काळजी या सर्व गोष्टींमुळे वृद्ध आपले दैनंदिन आयुष्य अधिक सुरक्षितपणे जगू शकतात. डॉक्टर म्हणून मी अनेकांना या चुका करताना पाहिले आहे आणि त्यांचे परिणामही अनुभवले आहेत. म्हणून माझी मनापासून विनंती आहे की या 5 गोष्टी कधीही विसरू नका. आरोग्य म्हणजे सजगता आणि सजगता म्हणजे योग्य पद्धतीने केलेली प्रत्येक छोटी कृती. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगितलेल्या या सर्व गोष्टी ऐकून कदाचित तुम्हाला जाणवलं असेल की अंघोळ ही फक्त एक दैनंदिन क्रिया नाही, तर ती शरीराच्या सुरक्षिततेशी, आरोग्याशी आणि ऊर्जेशी जोडलेली सर्वात संवेदनशील प्रक्रिया आहे. विशेषतः वय 60 नंतर शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक पेशी, प्रत्येक नस आपल्याकडून थोडी अधिक काळजी, थोडे अधिक प्रेम आणि थोडे अधिक समजून घेणे मागते. आपण कधीच मोठमोठ्या गोष्टींमध्ये आरोग्य बिघडतं असं मानतो, पण खरं हे आहे की अशा छोट्या कृतींमध्येच आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद असते.
मी रोज अनेक रुग्णांना भेटते. काही जण स्वतःची काळजी घेतात आणि त्यांचे दिवस उजळून निघतात, पण काही जण लहान चुका करतात आणि त्याचे मोठे परिणाम भोगतात. म्हणूनच मी आज तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते की वय 60 नंतर स्वतःच्या आरोग्याला हलक्या नजरेने पाहू नका. तुमचं शरीर तुम्हाला रोज सांगत असतं की त्याला योग्य ऊब हवी, योग्य विश्रांती हवी, योग्य संरक्षण हवं. तुम्ही फक्त त्याचं ऐका. अंघोळ हा रोजचा व्यवहार नसेल तर आयुष्याची गरजच आहे, पण सुरक्षित अंघोळ म्हणजे शांत मन, स्थिर शरीर आणि निरोगी दिवस. तुम्ही जे 5 उपाय ऐकलेत ते तुमचं आयुष्य सुलभ करतील, तुम्हाला त्रासापासून वाचवतील आणि तुमच्या दैनंदिन जीवनात नवी ऊर्जा भरतील. लक्षात ठेवा, आपल्या आरोग्यावर आपलाच अधिकार आहे. आपण जितकी स्वतःची काळजी घेऊ तितकं जीवन उजळत जाईल. जर तुम्हाला माझी ही माहिती उपयोगी वाटली असेल तर माझ्यासाठी तुम्ही करायची एकच विनंती आहे. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या आरोग्याची खरी काळजी घेणारी माहिती मी इथेच तुमच्यासाठी आणत राहणार आहे. आणि हां, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून माझा पुढचा सल्ला तुम्ही चुकवणार नाही. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या आरोग्यविषयक माहितीने. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि स्वतःला नेहमी प्रथम स्थान द्या. धन्यवाद.